नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, सीडेक कडून इथं वॅकन्सी निघाली 2026 साठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंगसाठी. ओके. तर यामध्ये आता तुम्हाला जे पद असणार आहे, प्रोजेक्ट इंजिनिअरसाठी तर वॅकन्सी आलेली आहे. टोटल 60 पदांसाठी ही भरती आहे आणि शैक्षणिक पात्रता अप्लाय करण्यासाठी BE, BTech, CSE, MTech, ME, MCA, PhD वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे अप्लाय करण्यासाठी. नोकरी ठिकाण तुमचं बंगलोरला असणार आहे. मुलाखतनुसार तुमची इथं सिलेक्शन केली जाणार आहे. बंगलोरला तुमचं मुलाखत होणार आहे. आता तुम्हाला कशा पद्धतीनं अप्लाय करायचं आहे, मुलाखतची डेट काय असणार, इंटरव्ह्यूची डेट काय आहे, संपूर्ण म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, त्याच्या आपण ऑफिशियली वेबसाईटवर आलेले आहे. तिथूनच आपल्याला याची नोटिफिकेशन दिसते. याची PDF फाईल येत नसते. ओके. आता याची ऑफिशियल वेबसाईट तुम्ही बघू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. रिक्वायरमेंट जी दिलेली आहे, प्रोजेक्ट इंजिनिअरसाठी तर वॅकन्सी आहे. कॉन्ट्रॅक्ट पोझिशन आहे. सीडॅक कडून बंगलोर लोकेशनला आपला इंटरव्ह्यू होणार आहे. इंटरव्ह्यू सिलेक्शन्स. ओके. जे की आपल्याला इंटरव्ह्यू शेड्यूल केलेले आहे. आपल्याला डेट दिलेली आहे त्याची 17 जानेवारी पासून आपले फॉर्म चालू झालेले आहे. 17 जानेवारी 2026 पासून आपले फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. ओके. ते इंटरव्ह्यू डेट वगैरे आपल्याला खाली दिलेले आहे त्यांनी. आपण ते पण बघू. आता सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंगमध्ये इथं सीडॅकला वॅकन्सी आहे, जी की सायंटिस्ट सोसायटी अंडर इथं येत असतात. ओके. या कंपनीबद्दल इथं माहिती दिलेली आहे. ओके. जी की तुम्ही वाचू शकता. तर सीडॅककडून चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळत आहे. ओके. आता याच्यामध्ये हाय परफॉर्मन्स लागत असतं. ओके. नॉलेज वगैरे आपल्याकडे चांगलं पाहिजे. एज्युकेशन, ट्रेनिंग, हेल्थ आपल्याला चांगलं पाहिजे. असं इथं इत्यादी माहिती त्यांनी दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे सीडॅककडून. आता हे जे पद असणार आहे, जे देण्यात आलेले आहे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे. जसे की 3 वर्षासाठी हे कॉन्ट्रॅक्ट पिरियडवर आपल्याला इथं देण्यात येणार आहे. जसं की इथे लिहिलेलं आहे 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट पिरियडवर आपल्याला प्रोजेक्टसाठीच्यात ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे. ज्याचं इंटरेस्टेड कॅन्डिडेट जे आहे, त्यांचं इंटरव्ह्यू घेतलं जाणार आहे बंगलोर लोकेशनलाच. ओके. जे की आता टायमिंग आणि दिलेलं आहे आता आणि इंटरव्ह्यू ॲड्रेस दिलेला आहे आता. इंटरव्ह्यू ॲड्रेस दिलेला आहे 87 नंबर A6 क्रॉस अपोजिट KFC विप्रो गेट इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक गेट फेज 1 बंगळुरू कर्नाटकामध्ये आपले इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. टायमिंग आहे इंटरव्ह्यूचा 9 ते 11चा फेब्रुवारीमध्ये आपल्याला इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे 2026 मध्ये. ओके. जे की तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर नंतरून तुम्हाला ईमेल ॲड्रेसवर पाठवण्यात येईल. तुम्हाला ॲड्रेस वगैरे काय असणार आहे, कोणत्या ठिकाणी, टाईम काय दिलेला आहे आपल्याला प्रत्येकाला. ओके. पोस्ट दिलेली आहे याच्यात, जे की पोस्ट एकच असणार आहे, पण मल्टिपलच्यामध्ये टीम असणार आहे. तर प्रोजेक्ट इंजिनिअरसाठीच्यात वॅकन्सी आहे, जी की आपल्याला सिस्टममध्ये इथे वॅकन्सी बघायला मिळते. त्याच्यानंतर आपल्याला फ्रेमवर्क डेव्हलपरमध्ये इथं वॅकन्सी बघायला मिळते. त्याचा पोस्ट कोड दिलेला आहे आणि 6 वॅकन्सी बघायला मिळतात. बेंगलोर लोकेशनला आपला इंटरव्ह्यू असणार आहेत. ओके. प्रोजेक्ट इंजिनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये याच्यामध्ये आपल्याला 12 पदे बघायला मिळतात. बंगलोर लोकेशन असणार तुमचं जॉब आणि इंटरव्ह्यू पण तुमचा बंगलोरलाच असणार आहे. आता प्रोजेक्ट इंजिनिअर इलेक्ट्रॉनिक्समध्ये असणार आहे. याच्यामध्ये डिझाइन इंजिनिअरसाठी असणार आहे, हार्डवेअरसाठी असणार आहे. याच्यात आपल्याला 20 पदं बघायला भेटतात. बंगलोर तुमचं जॉब लोकेशन्स आहे आणि इंटरव्ह्यू लोकेशन पण बंगलोरची. आता प्रोजेक्ट इंजिनिअर दिलेलं आहे याच्यामध्ये फ्रंट एंड डेव्हलपर, ओके, डिझाइन डेव्हलपर वगैरे याच्यामध्ये आहे. फिजिकल डिझाइनमध्ये याच्यात आपल्याला 6 वॅकन्सी बघायला मिळतात. बंगलोर तुमचं जॉब लोकेशन सीडॅककडून इंटरव्ह्यू घेण्यात येईल बंगलोरलाच. ओके. प्रोजेक्ट इंजिनिअर मेकॅनिकल ऑटोमोबाईलमध्ये असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला रोबोटिक्स इंजिनिअरिंग वगैरे 5 पदं आपल्याला बघायला मिळतात. बंगलोर तुमचं जॉब लोकेशन, इंटरव्ह्यू पण बंगलोरमध्येच. प्रोजेक्ट्स इंजिनिअरमध्ये असणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI, MLमध्ये, मशीन लर्निंगमध्ये आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपल्याला 4 पदं बघायला मिळतात. बंगलोर तुमचं हे जॉब लोकेशन आणि इंटरव्ह्यू पण बंगलोरलाच. 7 नंबरची जी पोस्ट आहे प्रोजेक्ट्स इंजिनिअर, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, ड्राईव्हज आणि पॉवर सिस्टममध्ये असणार आहे. एनर्जी सायन्स इंजिनिअरिंगमध्ये. टोटल इथं 5 पदे आहे. बंगलोर तुमचं जॉब लोकेशन आणि इंटरव्ह्यू तुमचा बंगलोरलाच असणार आहे. प्रोजेक्ट इंजिनिअरचा 8 नंबरचा पोस्ट जे असणार आहे, कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंगमध्ये 2 वॅकन्सी आहे. बंगलोर तुमचं जॉब लोकेशन, इंटरव्ह्यू तुमचा बंगलोरमध्ये. अशी हे 8 पोस्ट आहे आणि त्याच्या खालीच तुम्हाला अप्लाय नाऊचा ऑप्शन दिसतो. अप्लायवर नाव क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवर चालले जाता. अप्लाय करण्याच्या पेजवर तुम्ही चालले जाणार. ओके. मग त्याच्यात दिलेल्या इंटरव्ह्यूबद्दल माहिती बिफोर आपल्याला ऑनलाईन फॉर्म इथं भरायचे आहे. ॲप्लिकेशन्स फॉर्म जे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरून त्याचे टर्म एंड कंडिशन्स वगैरे वाचून आपल्या केअरफुली फॉर्म भरायचा आहे. जे की त्याच्यात डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला दिलेले आहे. आता Google फॉर्म वगैरे जे पण असेल ते आपल्याला तिथं
आपलं अपलोड करून टाकायचे आहे. रजिस्ट्रेशन मेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर वगैरे आपला ॲड्रेस ओके. अशी काही थोडी मोठी डिटेल्स वगैरे आपल्याला द्यावं लागेल आणि जो रिझ्यूम वगैरे असेल तो अपलोड करावा लागेल ओके. डॉक्युमेंट आपल्याला ॲप्लिकेबल आपल्याला इथं करायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने अपलोड करून टाका. आता जे की मेन्शन डॉक्युमेंट दिलेलं आहे ते ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला वन सेट आपल्याला सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी सोबत पण घेऊन जायची आहे. ओके. जे की डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. आता ड्युटी फिल फॉर ॲप्लिकेशन दिलेलं आहे. 3 बाय 4 कॉपीज आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये घेऊन जायचं आहे. वन व्हॅलिड प्रूफ घेऊन जायचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, 10वी-12वी सर्टिफिकेट आणि मार्कशीट्स घेऊन जायचं आहे. बी-ई, बी-टेक, एम-सी-ए, एम-एस-सी, एम-टेक, पी-एच-डी, एम-ई यांचे पण आपल्याला मार्कशीट अँड डिग्री सर्टिफिकेट घेऊन जायचे. एक्सपिरियन्स असेल ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन लागणार आहे. एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट, एन-ओ-सी वगैरे आपल्याकडे असेल ते एन-ओ-सी घेऊन जा. एक्सपिरियन्ससाठी लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेशन, एस-सी-एस-टी, नॉन क्रिमी लेबर ओके. ओ वाल्यांसाठी आणि पी-डब्ल्यू-डीमध्ये असेल तर पी-डब्ल्यू-डीचं ओके. त्याच्यानंतर इथं गव्हर्नमेंट कधी आपण कुठं काम केलेलं असेल गव्हर्नमेंटमध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, ऑटोमोबाईलमध्ये, तर त्याचं तुम्ही घेऊन जाऊ शकता इंटरव्ह्यूचा ॲड्रेस वगैरे डिटेलवर ओके. त्याच्यानंतर आपल्याला कॅन्डिडेटसाठी इंटरव्ह्यू ॲड्रेस आपल्याला ॲप्लिकेशन्सवर आपल्याला देण्यात येईल, जो की त्याला ॲडमिट कार्ड राहील त्याच्यावर आपल्याला भेटून जातो. टायमिंग वगैरे देण्यात येईल. प्रत्येकाला वेगवेगळ्या टायमात बोलवले जातील ओके. नाहीतर तुम्हाला घर बसल्या पण इंटरव्ह्यू होऊ शकतो, सांगता येत नाही ओके. इम्पॉर्टंट जे दिलेलं आहे, जे की आपल्याला 17 जानेवारी 2026 पासून फॉर्म चालू झालेला आहे. तर आपल्याला लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्याची 31 जानेवारी 2026 पर्यंत. इम्पॉर्टंट दिलेलं आहे. कॅन्डिडेट्समध्ये इथं परमिट दिलेलं आहे, की अप्लाय करण्यासाठी अटॅच करायचे आपल्याला. मल्टिपल रजिस्ट्रेशन करायचे नाही आहे. एकच ॲप्लिकेशन फॉर्म भरा ओके. कोणत्याही प्रकारची फी नाही म्हणून अशी मल्टिपल ॲप्लिकेशन भरू नका ओके. आता याच्यामध्ये दिली आहे पोस्ट डिटेल. तर पोस्ट डिटेलमध्ये काय तुमचं एकच पोस्ट आहे, जी की प्रोजेक्ट इंजिनिअर फक्त वेगळ्या-वेगळ्या डिसिप्लिनमध्ये आहे. तर वेगळ्या-वेगळ्या डिसिप्लिननुसार तुमचं एज्युकेशन असणार आहे. फक्त एवढाच फरक असणार आहे. तर बंगलोर तुमचं इथे 6 पोस्ट आहे. आता जे की तुम्हाला मी दाखवतोय. सिस्टममध्ये असणार आहे. सिस्टम इंजिनिअरिंग वगैरे याच्यामध्ये डेव्हलपरमध्ये इथं आपल्याला 6 पोस्ट बघायला मिळतात. बंगलोर तुमचं जॉब लोकेशन. फ्रेशर्ससाठी चांगली अपॉर्च्युनिटी 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्सवाले असाल तर 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ओके. एज्युकेशन क्वालिफिकेशन बी-टेक सी-एस-सी वाली इथं अप्लाय करू शकता. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आणि जर तुमच्याकडे एम-ई, एम-टेक असेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल आपल्याकडे तर तर तुम्हाला पण अपॉर्च्युनिटी आहे. कॉम्प्युटर ऑफ ॲप्लिकेशन एम-एस-सी वगैरे केलेलं असेल, पी-एच-डी असेल तरीही अपॉर्च्युनिटी आहे. 0 ते 4 वर्षापर्यंत एक्सपिरियन्सवाले इथं अप्लाय करू शकतात. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जॉब स्किलबद्दल इथं तुम्हाला माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. हे तुम्ही वाचून घ्या. ओके. जॉब प्रोफाईलबद्दल. आता सॅलरी तुमचा असेल यामध्ये 4,49,000 पासून आपली स्टार्टिंग सॅलरी आहे. तर आपल्याला 7,11,000 पर्यंत इथं सी-टी-सी सॅलरी पर मंथ पर इयरला भेटू शकतो. 2 नंबरचा पोस्ट आहे प्रोजेक्ट इंजिनिअर, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, फ्रंट एंड डेव्हलपमेंट, बॅक एंड डेव्हलपमेंट, टेस्टिंग, क्वालिटी ओके. याच्यामध्ये असणार आहे टोटल आपल्याला 12 पदे बघायला मिळतात. आता याच्यामध्ये बंगलोर तुमचं लोकेशन असणार आहे. फ्रेशरसाठी 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्स 45 वर्षापर्यंत. क्वालिफिकेशन सेम आहे सगळ्या पदांसाठी बी-टेक, सी-एस-सी, एम-ई, एम-टेक, एम-एस-सी, पी-एच-डी वाले अप्लाय करू शकता. 0 ते 4 वर्ष एक्सपिरियन्सवाल्यांसाठी अपॉर्च्युनिटी. याच्यामध्ये पण आपल्याला हे जॉब स्किलबद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. जॉब प्रोफाईलबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये पॅकेज सेम आहे 4,49,000 पासून 7,11,000चा इयरली पॅकेज आपल्याला भेटणार आहे. आता त्यानंतरचं इथं पण आता प्रोजेक्ट इंजिनिअरची पोस्ट यांचं पण क्वालिफिकेशन सेम आहे. फ्रेशर्स 30 वर्षापर्यंत, एक्सपिरियन्स 45 वर्षापर्यंत. ओके. बिलकुल क्वालिफिकेशन तेच आहे. ओके. काहीच फरक नाही. 0 ते 4 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. फ्रेशर्स, एक्सपिरियन्सवाले दोघं. बी-टेक, एम-ई, एम-टेक, एम-एस-सी वाल्यांसाठी अपॉर्च्युनिटी. पॅकेज पण सेम आहे. 4,49,000 ते 7,11,000 ओके. आता डबल आता अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. वेगळ्या-वेगळ्या स्ट्रीममध्ये आहे. सेम तसंच अपॉर्च्युनिटी आहे. 0 ते 4 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. फक्त पॅकेज पण सेम आहे याच्यात पण. ओके. सगळ्या पोस्टिंगमध्ये आपल्याला पॅकेज याच्यात सेम बघायला मिळतं. फ्रेशरपासून तर एक्सपिरियन्सपर्यंत सगळ्यांसाठी अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. जे की तुम्ही बघू शकता. तुम्हाला कधी सांगायचं असेल तर मी सांगू बी शकतो. ओके. काही हरकत नाही आहे मला. पण तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगत होतो. ओके. आता हा पण तुम्हाला सांगितला आहे फ्रेशर्स आहे. ओके. ॲज अ आपण फ्रेशर्स आहे. त्याच्यानंतर हा जो आपण प्रोजेक्ट इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण फ्रेशर्स एक्सपिरियन्स अप्लाय करू शकता. एम-ई, एम-टेक, बी-टेक वाले पॅकेज सेम आहे 4,50,000 ते 7,11,000 ओके. प्रोजेक्ट इंजिनिअर फ्रंट एंड डिझाइनमध्ये दिलेलं आहे, फिजिकल डिझाइनमध्ये दिलेलं आहे. फ्रेशर्स एक्सपिरियन्स दोघं अप्लाय करू शकता. 0 ते 4 वर्षाचा एक्सपिरियन्सवाल्यांसाठी अपॉर्च्युनिटी. पॅकेज सेम 4,49,000 ते 7,11,000. त्याच्यानंतर प्रोजेक्ट इंजिनिअर, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, रोबोटिक इंजिनिअरमध्ये टोटल ऑफ पोस्ट इथं 5 ओके. याच्यात पण होत्या 5 याच्यात पोस्ट होत्या आपल्या किती होत्या? 6 ओके. तर याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे बी-टेक, एम-ई, एम-टेक वाले अप्लाय करू शकतात. पी-एच-डी वाले अप्लाय करू शकतात. 0 ते 4 वर्षापर्यंत आपल्याला एक्सपिरियन्स याच्यामध्ये लागणार आहे.
आता याच्यामध्ये दिलेल्या CTC 4,49,000 ते 7,11,000 पर्यंत असणार आहे. प्रोजेक्ट इंजिनियर AI/ML साठी पण सेम 0 ते 4 वर्षावाले एक्सपिरियन्सवाले अप्लाय करू शकतात. त्यात पण चांगली अपॉर्च्युनिटी आहे. फ्रेशरला पण एक्सपिरियन्सला पण. ओके. आता याच्यामध्ये 4,49,000 पण 7,11,000चा पॅकेज भेटेल. डिपेंड करतं तुमचा इंटरव्ह्यू कसा आहे. त्यानंतर प्रोजेक्ट इंजिनियर पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये 5 वेकेन्सी. बेंगलोर तुमचं जॉब लोकेशन्स, फ्रेशर एक्सपिरियन्स दोघं अप्लाय करू शकतात. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी. फ्रेशर 30 वर्षापर्यंत, एक्सपिरियन्स 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ME, MTech, BE, BTech, MSc वाल्यांसाठी अपॉर्च्युनिटी आहे. 4,49,000 7,11,000चा पॅकेज असणार आहे. प्रोजेक्ट इंजिनियर आपल्याला असणार आहे कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये 2 वेकेन्सी बँगलोर लोकेशन असणार आहे. फ्रेशरसाठी याच्यात अपॉर्च्युनिटी दिलेली आहे 30 ते 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. BE, BTech वाले, ME, MTech, PhD वाले, MSc वाले अप्लाय करू शकता. 4 वर्षापर्यंत 0 ते 4 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स वाल्यांसाठी अपॉर्च्युनिटी 4,49,000 ते 7,11,000चा पॅकेज असणार आहे. टर्म अँड कंडिशन्स दिलेल्या आहे याच्यामध्ये. टर्म अँड एंगेजमेंट दिलेली आहे. जे की पोझिशन दिलेली आहे याच्यामध्ये ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे. एंगेजमेंट दिलेली आहे. पिरियड ऑफ दिलेला आहे 3 वर्षाचा. ओके. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके. ऑर्गनायझेशन रिक्वायरमेंटमध्ये. आता याच्यामध्ये दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिससाठी आपल्याला दिलेलं आहे. पिरियड ऑफ बेसिस आपल्याला रिक्वायरमेंट देण्यात आलेली आहे. ओके. त्यानंतर इथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये आपल्याला 3 वर्षाची जॉब अपॉर्च्युनिटी आहे. लागलीच तर तुम्हाला नंतरून तो वाढून भेटू शकतं आपलं अपॉर्च्युनिटी वगैरे. सी-डॅकमध्ये काम करायचं म्हटलं म्हणजे एकदम तुम्हाला खूप मोठा विषय आहे. नंतरून तुम्हाला मोठमोठ्या कंपनीमध्ये MNC कंपनीमध्ये चांगली अपॉर्च्युनिटी भेटणार आहे. तर सी-डॅकमधून एक्सपिरियन्स येऊन जर तुम्ही गेले तर कोणतीही कंपनी तुम्हाला नंतर 20-25 लाख रुपयाचा पॅकेज आरामात देऊ शकतात. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्या सी-डॅकमध्येच काम करण्याची सुवर्ण संधी आहे. तर एक्सपिरियन्स वगैरे तुम्हाला याच्यात दिलेले आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल चांगली गोष्ट आहे. फ्रेशर असेल तरीही अप्लाय करा. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. एक्सपिरियन्सनुसार आपल्याला जी असणार आहे पॉलिसी त्यांची इंटरव्ह्यूची त्यानुसारच आपल्याला याच्यात घेण्यात येणार आहे. अप्लाय करण्यासाठी 2 इयर सर्व्हिस इंडेक्समध्ये आपल्याला करावीच लागेल. अप्लाय झाल्यानंतर पोझिशन नोटीस दिलेली आहे. एज लिमिट तुम्हाला मी सांगितलेली आहे. SC, ST, OBCला आणि PWDला तर कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट गाईडलाईननुसार जी सूट भेटत असेल ती आपल्याला भेटणार आहे. जे की तुम्हाला माहिती असेल. आता कॅटेगरी सर्टिफिकेटमध्ये तर कॅटेगरी प्रूफ लागणार आहे. ओके. आता SC, STला 5 वर्षाची सूट असते. याच्यामध्ये दिलेली आहे अशा पद्धतीने. प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थचं प्रूफ SC, ST कॅटेगरी सर्टिफिकेट लागणार आहे. ओके. एज लिमिटबद्दल आपल्याला डॉक्युमेंटेशन द्यावे लागेल. ओके. बाकीची इथं दिलेली आहे समूह गव्हर्नमेंटची गाईडलाईन्स वगैरे याच्यात देण्यात आलेली आहे. सिलेक्शन प्रोसेस जी मी तुम्हाला सांगितली इंटरव्ह्यू बेस्ड सिलेक्शन असणार आहे. इंटरव्ह्यू बेसवर CTC निगोशिएबल होऊ शकतो. त्याची तुमचा पॅकेज पण वाढू शकते. एक्सपिरियन्सवर डिपेंड करतं की तुम्हाला एक्सपिरियन्स किती आहे. त्यानुसारच तुम्हाला याच्यात अपॉर्च्युनिटी मिळू शकते. ओके. इम्पॉर्टंट डेट दिलेली आहे सी-डॅक कडून याच्यामध्ये आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला ह्याच्यात बघण्यात मिळते आपल्या सी-डॅक कडून. ओके. तर तिथे आता तुमचा मॅनेजरकडून आलेला आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग कडून ओल्ड बँगलोर लोकेशन करून याचे इथे ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. ते बघू शकता या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू वगैरे घेण्यात येईल. इंटरव्ह्यू ॲड्रेस तुम्हाला मी ऑलरेडी पहिले इथं स्टार्टिंगला दाखवलेला होता. जो की तुम्हाला परत एकदा मी रीड आउट करून देतो इंटरव्ह्यू ॲड्रेस वगैरे स्ट्रक्चर. हा तुमचा याचा तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकतात. ओके. ह्या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. संपूर्ण मध्ये तुम्हाला दिलेले 60 पदं याच्यामध्ये आहे. तरीही कोणाला डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल तर नाहीच याची ऑफिशियल वेबसाईटवरून आपण बघत आहात. याची वेबसाईट लिंक देऊन देईन. अप्लाय करण्याची वेगळी आणि आपल्याची इंट्रोडक्शनची वेगळी लिंक आहे. दोघांच्या लिंक देऊन देईल. आणि तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.